ओझोन थेरपी म्हणजे नेमकं काय, तो शरीरात कसा दिला जातो, अशा कुठल्या अदर पॅथीज याच्यामध्ये आपण ओझोन वापरू शकतो. ॲव्हरेज साधारण असा काही त्याचा टाईम पिरियड आहे का की इतक्या पिरियडपर्यंत ही थेरपी घ्यावी लागते, की साधारणपणे ह्या पद्धती खर्चिक किती आहे? नमस्कार. वी कॅन्डिडच्या द हिलिंग टॉक्स या पॉडकास्ट सिरीजच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पृथ्वीच्या भोवती एक ओझोनचा थर आहे आणि तो आपल्याला बाहेरून येणाऱ्या रेडिएशन्सपासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो. पण जर हाच ओझोन वायू आपल्या शरीराचेही संरक्षण करत असेल तर? हो, हे खरं आहे. ओझोन थेरपीमध्ये तोच वायू वापरून आपल्या शरीराचं हिलिंग केलं जातं. आजच्या या भागात आपण अशाच ओझोन थेरपिस्टना भेटणार आहोत. डॉक्टर केदार वळसंगकर. डॉक्टर केदार, आपलं आजच्या भागात स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर केदार हे स्वतः MD नेचरोपॅथ आहेत आणि 2007 सालापासून त्यांनी या थेरपीचा वापर सुरू केला आहे आणि क्लिनिकल रिसर्चसुद्धा सुरू केला आहे. तर चला गप्पा मारूयात डॉक्टर केदार यांच्याशी. डॉक्टर, मला सांगा की ओझोन थेरपी म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न खूप छान आहे, अनेकदा विचारला जातो आणि या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण बऱ्याच अशा सर्वसामान्य व्यक्तींना किंवा जे पुढे रुग्ण म्हणून आमच्यासमोर येतात त्या सगळ्या रुग्णांना आणि सर्वसामान्य व्यक्तींना या पॉडकास्टमधून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी शार्दूल, तुमचं खूप मनापासून धन्यवाद. कारण हे असे सगळे प्रश्न ना लोक आम्हाला केबिनमध्ये आल्यानंतर, क्लिनिकला आल्यानंतर विचारत असतात आणि पुन्हा पहिल्यापासून तीच टेप रेकॉर्डर लावावी लागते. तर त्याच्याऐवजी आपण या प्रश्नोत्तरांच्या सिरीजमधून सर्वांना ओझोन थेरपीचं इंट्रोडक्शन होणार आहे याची मला खात्री वाटते. आपण वळूयात तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे. ओझोन थेरपीमध्ये ओझोन हा वायू शरीरात दिला जातो. तर मुळात ओझोन हा वायू आहे आणि तो शरीरामध्ये देण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे शरीराचं हिलिंग होतं, शरीराची अवस्था सुधारते. हे युरोपमध्ये 1860मध्ये जर्मनीमध्ये ही गोष्ट इन्व्हेंट झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अनेक रिसर्च झाले. सो मुळात ही थेरपी ही युरोपमध्ये किंवा जर्मनीमध्ये इन्व्हेंटेड आहे, तिथे वापरली गेलेली आहे. आणि आत्ता आपल्या भारतामध्ये साधारण 20 वर्षांपूर्वीपासून आम्ही ओझोन थेरपीचा वापर करतो आमच्या ट्रीटमेंट्समध्ये. तर ओझोन हा वायू मुळात O3 या फॉर्ममध्ये असतो. आता तो असतो म्हणजे तो तयार करायला लागतो. मुळात गंमत हीच आहे की ओझोन म्हणजे काय ह्याचं उत्तर देताना मला ऑक्सिजनपासून सुरुवात करायला लागते. ऑक्सिजनमधून ओझोन निर्माण होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजनमुळे आपण जिवंत आहोत. कुठलाही सजीव प्राणी हा ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाही. आणि मी तर असं म्हणेन पुढे जाऊन की आपल्या शरीराचं जर फीड म्हणू आपण कुठलं की आपल्या अन्नघटक जर काही असतील तर आपलं नेहमीचं खाणं पिणं हे तर अन्नघटक आहेतच, पण आपल्या सेल्युलर लेवलवरती आपला ऑक्सिजन चांगला असणं हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि जो बरेचदा प्रॅक्टिसेसमध्ये, मेडिकल प्रॅक्टिसमध्ये हा दुर्लक्षित राहतो. आणि त्याचं मुख्य कार्य जे आहे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचं, पुढे शरीराला म्हणण्यापेक्षा आपल्या रक्तपेशीपासून अवयवांना, त्याच्या फंक्शन्सना चांगलं ठेवण्याचं मुख्य काम हे शरीरातला पॉवरफुल ऑक्सिजन घटकच करत असतो. त्यामुळे ही मूळ शक्ती आपल्या शरीरातली, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणू, तर ही जशी जशी कमी व्हायला लागते तसतसं आपल्या शरीरातल्या आजारांना सुरुवात होते. हा एक दृष्टिकोन आहे आजाराकडे बघण्याचा. तर म्हणून ओझोन थेरपी म्हणजे ऑक्सिजनच्या 3 मॉलिक्युल्सचं निर्माण करणं आणि शरीरामध्ये त्याचा वापर करणं. अच्छा, पण आता तुम्ही बोलताना म्हणालात की ऑक्सिजनमधून ओझोन हा तयार करावा लागतो. तर तो नक्की तयार करावा लागतो म्हणजे काय करावं लागतं आणि तो शरीरात कसा दिला जातो? ओझोन म्हणजे O3. ऑक्सिजन हा स्टेबल मॉलिक्यूल आहे. आत्तासुद्धा हवेमध्ये ऑक्सिजन आहे आणि आपण तो नाकावाटे श्वसनामध्ये वापरतो. पण ओझोन हा अनस्टेबल असतो. O3ची प्रॉपर्टी ही अनस्टेबल मॉलिक्यूल म्हणून आहे, पण तीच त्याची प्रॉपर्टी आपल्याला शरीरामध्ये कार्य करण्यासाठी म्हणून वापरता येते. म्हणजे ओझोन तयार करण्यासाठी आपल्याला एक मेडिकल ओझोन जनरेटर मशीन लागतं. त्याच्यामध्ये प्युअर ऑक्सिजन, हा ऑक्सिजन सिलेंडर्स जे आपल्याला माहिती आहेत हॉस्पिटलमध्ये असतात किंवा क्लिनिक्समध्ये असतात, तर प्युअर ऑक्सिजन त्या ऑक्सिजन टँकमधून घेतला जातो आणि दुसऱ्या बाजूने त्याचं प्रोसेसिंग होऊन O3 तयार होतो. तर O2चं कन्व्हर्जन O3मध्ये करणारे ओझोन जनरेटर्स असतात. आता ओझोन या वायूच्या स्वतःच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि काही शरीराला उपयुक्त ठरणाऱ्या अशा काही प्रॉपर्टीज आहेत. त्यातली सगळ्यात
महत्त्वाची प्रॉपर्टी आपण बघायला गेलो तर तीच त्याची पॉवरफुल प्रॉपर्टी होऊन बसते. ती म्हणजे ओझोन हा अत्यंत अनस्टेबल मॉलिक्यूल आहे. आता तो तयार केल्यानंतर आपल्याला खूप लवकरात लवकर वापरायला लागतो, कारण तो पुन्हा O2 मध्ये कन्वर्ट होतो. तो अनस्टेबल मॉलिक्यूल आहे, त्याला 3 पायांवरती थांबता येत नाही, त्याला कन्वर्ट व्हायचं असतं पुन्हा O2 मध्ये. त्याच्यामुळे आपण जेव्हा ओझोन तयार करून शरीरात देतो तेव्हा शरीरातल्या रक्तपेशींशी त्याची रिॲक्शन होते. रक्तपेशीचं जे सेल्युलर मेम्ब्रेन आहे, आपल्या शरीराचं जे सेल्युलर मेम्ब्रेन आहे, ते ब्रेक करून ऑक्सिजनला पुश करण्याचं काम हा ट्रिपल बॉन्ड ऑक्सिजन करतो. एक ऑक्सिजन मॉलिक्यूल नष्ट होतो आणि O2ला तो जागा करून देतो आतमध्ये शिरण्याची. सो अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर ऑक्सिजन आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करतो आणि ओझोन तुम्हाला रिज्युनिवेट करण्याचं काम करतो, म्हणजे नवनिर्मितीचं काम करतो. शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी ऑक्सिजन वापरला जातोय आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये. म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून त्याचा मृत्यू होईपर्यंत ऑक्सिजन लेवल आपण किती आहे हे बघतो. आपण व्यक्ती गेल्यावर सुद्धा म्हणतो की त्याने शेवटचा श्वास घेतला. तर श्वासातून तो जे घेतो तो असतो ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन शरीरातल्या पेशींपर्यंत पोचण्याची जी क्रिया आहे किंवा जी पद्धत आहे ती जर काही कारणांमुळे अफेक्टेड झाली, अडचणीची झाली, तर शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे कारणांमुळे कमी व्हायला लागतं. आता ती कारणं अनंत आहेत. ही कारणं जरी अनंत असली तरी त्याच्यावरचे उपायसुद्धा अनंत पद्धतीने बघितले जातात. आता मेडिकल फॅकल्टी ही एवढी मोठी झाली आहे की त्याच्यात लक्षणांवर उपचार करायचे की मूळ आजारांच्या स्रोतांवरती उपचार करायचे, हे स्किलफुल काम असतं. बरेचदा लक्षणांवर काम करण्यासाठी तात्पुरते उपचार पण केले जातात, ज्याच्यामध्ये अनेक पॅथींचा उपचार म्हणून संदर्भ पकडला जाऊ शकतो. पण जेव्हा आपल्या शरीरातलं मेकॅनिझम दुरुस्त करण्यासाठीचा विचार सुरू होतो तेव्हा शरीरातला मूळ पॉवरफुल घटक जो तुमचा ऑक्सिजन आहे तो बूस्ट करण्यासाठी ओझोन दिला तर हीच क्रिया लवकर होते. म्हणजे ओझोन देण्यासाठी आपल्याला ओझोनचं मशीन आवश्यक असतं. त्यातून तयार केलेला ओझोन आपल्याला लवकरात लवकर शरीरात वापरायला लागतो आणि तो वापरल्यानंतर त्याची रिॲक्शन मात्र शरीरामध्ये लगेच सुरू होते. दिसण्यासाठी कदाचित थोडा वेळ जास्ती लागू शकतो. म्हणजे काही उपचारांचे जे प्रकार आहेत त्याच्यात लोकांना लगेच म्हणजे 5-7 मिनिटांमध्ये त्याचे रिझल्ट्स दिसलेले आहेत. काहींना शरीरातलं दुरुस्ती करायला जे शरीर वेळ घेणार आहे तो वेळ साधारण लागतोच. पण जे शरीर स्वतःला दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याला ओझोन आल्यानंतर बूस्ट मिळतो, एनर्जी मिळते आणि मग ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये तो आजार दुरुस्त होण्यासाठी जास्ती मदत होते. हे अभ्यासांती लक्षात आलं, म्हणजे क्लिनिकल रिसर्चच्या अंतर्गत लक्षात आलं. त्याच्यामुळे ओझोन थेरपी ही अनेक आजारांवरती आज सक्सेसफुली जगभरात वापरली जाते आणि त्याचे यशस्वी परिणाम क्लिनिकल रिसर्चमध्ये सुद्धा अनेक वेळेला बघण्यात आलेले आहेत. आता तुम्ही जसं म्हणता की ओझोन शरीरात आपल्या दिला जातो आणि मग तो आपल्या शरीराला हील व्हायला प्रयत्न करतो, पण मग तो नक्की शरीरात कशा प्रकारे दिला जातो, म्हणजे त्याचे काही प्रकार ते सांगा ना आम्हाला. बरेचदा आपल्याला असं वाटतं की ऑक्सिजन प्रमाणेच जर ओझोन आहे तो तेवढा छान पॉवरफुल आहे तर तो नाकावाटे घेता येईल, पण अनफॉर्च्युनेटली तसं नाही आहे. ओझोन इज बीन बॅन्ड टू टेक वाया इनहेलेशन. ओझोन आपण नाकावाटे घेऊ शकत नाही, तो दिलाही जात नाही. आता हाच गमतीशीर भाग आहे की लोकांना बरेचदा असं वाटतं की अरे मग मास्क लावून घ्यायचा नाही, नाकावाटे घ्यायचा नाही तर मग कसा घ्यायचा. मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या शरीरातल्या ज्या RBCs आहेत ते या ओझोनला कॅरी ऑन करतात. त्यामुळे जिथे जिथे RBCs आहेत, जिथे जिथे रक्तपेशी आहेत, जिथे जिथे रक्त उपलब्ध आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओझोन देता येतो, पण नाकावाटे देता येत नाही. ओझोनच्या प्रॉपर्टीजपैकी मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तो अत्यंत अनस्टेबल मॉलिक्यूल आहे, ही पहिली प्रॉपर्टी. त्याची दुसरी प्रॉपर्टी ही की त्याला एक पंजंट फिशी स्मेल आहे. त्याचा अत्यंत विचित्र घाणेरडा असा वास येतो, त्याच्यामुळे तो नाकावाटे इनहेल करणं त्याही अर्थाने शक्य नाही. आणि अर्थात तीच त्याची एक प्रॉपर्टी झाली की तो इनव्हिजिबल असल्यामुळे, तो दिसत नसल्यामुळे त्याचा वास आहे, हीच त्याची एक चेकआउट करण्याची प्रॉपर्टी झाली की अरे ओझोन आहे, त्याचा एक वास आहे तो पर्टिक्युलरली, त्या प्रेझेन्स आपल्याला समजून येतो. त्याच्या अनेक इतर पण टेस्ट आहेत ज्याच्यातून आपल्याला कळतं की ओझोन तयार होतोय हे, पण ही त्यातली प्रमुख गोष्ट. आता ओझोन तयार झालेला देण्यासाठी नाकावाटे देता येत नाही, RBCs जिथे तिथे देता येतो. गेल्या 80 ते 90 वर्षांमध्ये सायंटिस्टनी अनेक प्रकार त्याच्यातले शोधून काढले जिथे जिथे आपल्याला ओझोन देता येऊ शकेल. त्यातले प्रामुख्याने 2 विभाग करता येतील. एक म्हणजे इन्व्हॅझिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे ज्याला इंजेक्शन या पद्धतीने ओझोन देता येतो, आणि काही पद्धती आहेत ज्या नॉन इन्व्हॅझिव्ह या कॅटेगरीमध्ये येतात.
तर नॉन इन्व्हॅझिव्ह कॅटेगरीमध्ये येणारे जे प्रकार आहेत ते आधी आपण समजून घेऊ आणि मग इन्व्हॅझिव्हकडे जाऊया. नाकावाटे आपल्याला ओझोन घेता येत नाही, पण अशी कुठली पोकळी आहे की जिथे आपण वायू देऊ शकतो. तर ओझोन हा वायू घटक आहे मुळात, त्याचं औषध दुसरं कुठलं बनू शकत नाही. त्याचं जर आपण औषध बनवायला गेलो तर त्या औषधाशीच ओझोनची रिॲक्शन होते. त्याच्यामुळे कुठल्याही औषधाशी त्याच्याशी रिॲक्शन करून देणं शक्यच होत नाही. फार तर फार नॉर्मल सलाईनमध्ये आपण ऑक्सिजनेशन करून घेऊन ते सलाईन ड्रीप वाटे लावू शकतो. अदरवाईज कुठल्याही इतर औषधाबरोबर त्याचं कॉम्बिनेशन करता येत नाही. ॲलोपॅथिकमध्ये तर नाही, आयुर्वेदिकमध्ये पण नाही. अशा कुठल्याही पद्धतीने ओझोनचं कुठल्याही मॉलिक्यूलबरोबर इंटरॅक्शन केल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्याचा फॉर्म पूर्णपणे बदलून जातो. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जसं लोखंड गंजतं तसं ते गंजतं. तो जो मॉलिक्यूल आहे तो पटकन त्याच्या पुढच्या अवस्थेला निघून जातो. त्याच्यामुळे त्याची प्रॉपर्टी जी औषधीय प्रॉपर्टी आहे ती औषधीय प्रॉपर्टी कदाचित एनहान्स होऊ शकते किंवा ती खराब होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला बघत बसणं शक्य नसल्यामुळे त्याचे इतर मॉलिक्युल्स बरोबरचे स्टडीज घेतले जाण्यापेक्षा तो इंडिव्हिज्युअली फक्त ओझोन म्हणून दिला जातो. आता ओझोन देण्याच्या प्रकारांमध्ये सगळ्यात जास्ती प्रभावी आणि इफेक्टिव्ह ठरणारा मार्ग जो बरेचदा पंचकर्मामध्ये वापरला गेलेला आहे आयुर्वेदात आपल्याकडे, तो म्हणजे बस्ती या प्रकाराने किंवा एनिमा या पद्धतीने, ज्याला आपण टेक्निकली रेक्टल इन्सफलेशन ऑफ ओझोन असं म्हणतो. पोटामध्ये आपल्याला रेक्टम झोनच्या नंतर एक चांगली पोकळी उपलब्ध आहे जिथे रक्तवाहिन्यांचा प्रवाहसुद्धा आहे आलेला. जसा गालाच्या आतमध्ये, डोळ्याच्या आतमध्ये आपण छोट्या छोट्या रक्तवाहिन्या बघतो, तसं गुदाद्वाराच्या आतमध्ये सुद्धा रक्तवाहिन्यांचा प्रवाह असतो. तिथे पोकळी पण असते. त्याच्यामुळे शरीरात सकाळी पोट साफ झाल्यानंतर जेव्हा आपण ओझोन देतो त्यावेळेला त्याचं ॲब्सॉर्प्शन खूप चांगल्या पद्धतीने आणि लगेच होतं. मी म्हटल्याप्रमाणे ओझोन हा अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे शरीराला त्याची भूक असते म्हणजे खरं तर. आणि एका दृष्टीने म्हटलं तर तो ऑक्सिजनचाच मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे हा शुद्ध ऑक्सिजन जो आलेला आहे तो शरीर काढून घेतं. म्हणजे मला हवं आहे ते असं त्याला झालेलं असतं. म्हणजे जसं एक 5 मिनटं तुमचं नाक बंद केलं तर तुम्ही कसे ऑक्सिजन घेण्यासाठी तडफडाल, तसे शरीरातले प्रत्येक सेल्स हे तडफडत असतात. अगदी अजून निराळ्या भाषेत सांगायचं तर एखाद्या पॉन्डमध्ये माशाला जेव्हा आपण ब्रेडचे तुकडे टाकतो तेव्हा मासे कसे ते सगळं खायला वरती येतात, तसेच आपल्या RBCs सुद्धा अशा झोनमध्ये ओझोनला किंवा ऑक्सिजनला खाऊन घेण्यासाठी जवळ येतात आणि त्या भागातलं ऑक्सिजन ओझोनचं प्रमाण ओढून घेतल्यामध्ये कारणीभूत ठरतं आणि रेक्टम झोनमध्ये दिलेला ओझोन शरीरात कामाला येतो. तर हा एक मार्ग झाला रेक्टम ओझोन. दुसरा एक्सटर्नली म्हणजे नॉन इंजेक्टेबल ट्रीटमेंट्समध्ये देण्यात येणारा मार्ग म्हणजे कानावाटे ओझोन. कानावाटे जो स्टेथोस्कोप आम्ही तपासण्यासाठी वापरतो त्याचं दुसरं एंड म्हणजे जे तपासायला वापरलं जातं तिथे आम्ही ओझोनचा आउटलेटचा पाईप जोडतो. त्याच्यामुळे तो कानावाटे दिला जातो. कानात इंजेक्शनद्वारे नाही, पण कानाला थोडंसं ओलं करून आपण तिथे ऑक्सिजन आणि ओझोनचं मिश्रण कानावाटे सोडतो. म्हणजे चक्क स्टेथोस्कोप कानात पेशंटच्या दिला जातो. 5 मिनिटासाठी पेशंटच डॉक्टर होतो आणि त्याला कानावाटे ओझोन दिला जातो. त्याचे उपचार आपल्याला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने होतात. ज्या ठिकाणी आपण ओझोन देतो त्या ऑर्गनला पहिल्यांदा दुरुस्त करण्याचं काम, त्या सिस्टीमला दुरुस्त करण्याचं काम ओझोन त्या ठिकाणाहून सुरू करतो. म्हणजे जर आपण पोटावाटे ओझोन दिला तर तुमचं डायजेशन सुधारणं, भूक चांगली लागणं, पोट चांगल्या पद्धतीने साफ होणं, असे काही चांगले परिणाम दिसतात आणि शरीराची एनर्जी सुधारते. तसंच कानावाटे जर आपण ओझोन दिला तर पिंपल्स कमी होणं, डोळ्यांचे काही आजारांमध्ये परिणाम दिसणं, तुम्हाला हेडेक कमी होणं, मायग्रेनच्या त्रासामध्ये उपचार होतात किंवा अल्झायमरसारख्या आजारांमध्ये सुद्धा कानावाटे ओझोन देऊन आपण ट्रीटमेंटचा प्रयत्न करू शकतो. तर असे ओझोनचे देण्याचे एक्सटर्नल प्रकार आहेत. अजून एक चांगला इफेक्टिव्ह मार्ग तो म्हणजे एखाद्या जखमी भागाला, मग तो शरीरावर असेल किंवा पायाला असेल किंवा हाताच्या बोटांना वगैरे असेल, तर त्या भागाला बंद करून आपण ओझोन देऊ शकतो. म्हणजे ज्याला फनेलिंग म्हणतो आम्ही. जर क्लोज्ड एरिया असेल तर त्या ठिकाणी ग्लासचं फनेल, काचेचं फनेल हे त्या ठिकाणी लावलं जातं आणि त्याच्यात ओझोन सोडला जातो जेणेकरून त्या एरियावरती ओझोनचा परिणाम होईल तेवढ्या एरियाला. तसंच जर जखमी पाय असेल एखाद्याचा, असेल एक डायबेटिक नॉन हिलिंग वुंड असेल किंवा नॉन डायबेटिक वुंड असेल, तर अशा एरियामध्ये, अशा भागामध्ये आपण सिलिकॉन बॅग पायाच्या भोवती बांधून ठेवतो आणि त्या म्हणजे स्वच्छ करून, अर्थात तो पाय शुद्ध करून स्वच्छ करून घेऊन तो जखम उघडीच ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण मग सिलिकॉन बॅगवरती बांधतो आणि त्याच्यामध्ये ओझोन सोडतो.
हा एक दुसरा प्रकार झाला की ओझोनचं बॅगिंग जखमी पाय बांधून ठेवल्यामुळे पायाची रिकव्हरी, जखमी पाय बरं होणं हे आपल्याला ओझोनच्या बॅगिंगमध्ये अनुभवायला मिळतं. सो रेक्टल इन्सफोलेशन, इयर इन्सफोलेशन, बॅगिंग, फनेलिंग असे 4 एक्सटर्नल प्रकार आहेत. त्याच पद्धतीने वजानल इन्सफलेशनसुद्धा केलं जातं. म्हणजे योनी मार्गाने सुद्धा आपल्याला ओझोन स्त्रियांच्या आजारांमध्ये गायनेकॉलॉजिस्ट त्या पद्धतीने ॲडमिनिस्टर करतात. त्याच्याशिवाय सोना बाथ पण दिलं जातं, जे आपल्याला पॉप्युलरली माहिती आहे सगळ्यांना की स्टीम दिली जाते पेशंटला, उघडं बसवलं जातं आणि गळा बाहेर असतो पेशंटचा त्या बॉक्सच्या बाहेर, आणि जशी स्टीम येते त्या स्टीमच्या बरोबरच ओझोन पण सोडला जातो. सो द सेम टाईम पेशंटची स्किन एक्सपोज होते स्टीमला आणि ओझोनला सुद्धा. सो त्याच्यामुळे स्किन ॲज अ ऑर्गन आपण तिथे ट्रीटमेंटमध्ये वापरतो. हे झाले नॉन इन्व्हॅझिव्ह मार्ग. तसे काही इन्व्हॅझिव्ह मार्ग आहेत. इन्व्हॅझिव्हमध्ये जिथे जिथे पेन आहे त्या ठिकाणी आपण ओझोनची छोटी छोटी इंजेक्शन्स देऊ शकतो. म्हणजे ती सबक्युटेनियस म्हणजे त्वचेच्या खालच्या इंजेक्शन्सपासून मस्क्युलर इंजेक्शन्स पण दिले जातात. मग त्याच्यामध्ये कमरेवरची दुखण्यासाठी कमरेवरची इंजेक्शन्स, स्पायनल झोनमध्ये जर पेन असेल तर त्या पेन मॅनेजमेंटसाठी मसल्समध्ये ओझोन इंजेक्शन्स दिली जातात. इन ॲडव्हान्स प्रोसिजर्स म्हणजे जिथे जिथे आपल्याला आतमध्ये जाऊन ओझोन ट्रीट करायचं आहे त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक्स आणि न्यूरोसर्जन्स हे बरेचदा ओझोनचा अंतर्गत वापर करतात. वाईल ऑपरेशन्स किंवा ट्रीटमेंटच्या दरम्यान स्पायनल झोनमध्ये सुद्धा ओझोन दिला जातो. त्याला ओझोन डिस्क न्यूक्लिओसिस असं म्हटलं जातं. अजून तिसरा आणि छान जो पॉप्युलर प्रकार आहे, लोकांना माहिती आहे, तो म्हणजे मी आता म्हटल्याप्रमाणे ओझोनेटेड सलाईन. नॉर्मल सलाईन ओझोनेट करून निराळ्या वेळेला म्हणजे 5 मिनटं किंवा मॅक्झिमम 5 मिनटं ते 20 मिनटं ओझोनेट करायला लागतं डिपेंडिंग अपॉन पेशंट्स कंडिशन. त्याप्रमाणे तो प्रोटोकॉल आपल्याला तयार करून पेशंटला ओझोनेटेड सलाईन हे दिलं जातं. आता ओझोनेटेड सलाईनमध्ये डायरेक्ट ब्लड स्ट्रीममध्ये आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याची क्रिया करता येते. तसाच अजून एक मार्ग आहे, त्याच्यामध्ये मेजर ऑटो हिमोथेरपी हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. त्याच्यात आपण पेशंटचं ब्लड घेतलं जातं आणि त्याला ओझोनची रिॲक्शन करून घेऊन पुन्हा तेच ब्लड पेशंटला दिलं जातं. आता हे सुद्धा व्हॉल्यूममध्ये कमी जास्ती होऊ शकतं. साधारण 20-25 ml पासून 200 cc पर्यंत आपण ब्लड ओझोनेट करतो. हे आजारावरती आणि पेशंटच्या कंडिशनवरती अवलंबून असतं. असे सगळे ओझोनचे इंजेक्टेबल आणि नॉन इंजेक्टेबल मार्ग आहेत ओझोन देण्याचे. आता तुम्ही जसं सांगताय तसं पेशंट म्हणजे आजाराचा प्रकार आणि त्याची गरज बघून त्या पद्धतीने सगळा आपण ओझोनची थेरपी आपण त्याला अप्लाय करू शकतो. बरोबर. तर एक्झॅक्टली नक्की अशा कुठल्या अदर पॅथीज आहेत म्हणजे ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी याच्याबरोबर कुठल्या याच्यामध्ये आपण ओझोन वापरू शकतो? त्यातला एक चांगला भाग असा आहे की ओझोन आपल्याला कुठल्याही पॅथीबरोबर वापरता येतो. दिलेल्या औषधांची इफेक्टिव्हनेस सुधारण्यासाठीच तर ओझोन कामाला येणार आहे. ओझोन आपल्या मूळ प्राणशक्तीला एन्हान्स करत असल्यामुळे आपल्या कुठल्याही सुरू असलेल्या औषधांच्या बरोबर ओझोन घेतलात तर औषधांचा इफेक्टिव्हनेस सुधारतो. पुढे जाऊन त्यांची मात्रा कमी होते आणि कधी कधी पेशंट पूर्णपणे इंडिपेंडेंटली औषधांशिवाय सुद्धा त्याचं उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करू शकतो. त्याच्या अनुषंगानेच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही जी ओझोन थेरपी आहे ती कुठल्या कुठल्या आजारांवरती अशी प्रभावी ठरते? ओझोन थेरपीमध्ये आपण आत्ता बघितल्याप्रमाणे हा मुळात आपल्या शरीराच्या ऑक्सिजन लेवलला बूस्ट करतो, शरीराचं मेकॅनिझम सुधारवतो, अवयवांची कार्यक्षमता सुधारवतो, एका अर्थाने शुद्धीकरण करतो. ज्याला ऑक्सिजन शरीरात बूस्ट झाल्यानंतर शरीराला खरं तर माहिती आहे कसं दुरुस्त व्हायचं. साधं खर्चटलं तर आपण काहीही उपचार न करता सुद्धा बरे होऊ शकतो. पण फ्रॅक्चर झालं तर अर्थात तुम्हाला ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊनच त्याची ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. परंतु शरीराला मुळात बरं कसं व्हायचं हे माहिती असतं. आपण जे उपचार घेणार आहोत त्याने शरीराला बरं होण्यासाठी मदत होणार आहे का अडचण होणार आहे हे बघणं सुज्ञपणे जास्ती आवश्यक आहे. तर ओझोन काय करतो, शरीरातल्या ऑक्सिजन लेवलला बूस्ट केल्यामुळे त्या अवयवाची क्षमता सुधारवतो. जिथे आपण ओझोन देतोय त्या अवयवाची क्षमता पहिल्यांदा दुरुस्त करतो. आणि असंच नाही की फक्त दिलेला ओझोन त्या अवयवाची क्षमता सुधारवतो, तो शरीरात शेवटी रक्त आहे ना, ते रक्त काही डोक्याचं निराळ आणि पायाचं निराळ असं नसतं. त्याच्यामुळे रक्तातून गेलेला जो ओझोन ऑक्सिजन मिक्सचर आहे ते संपूर्ण शरीरालाच दुरुस्त करायला लागतं. आणि एका दृष्टीने गाडीचं जसं आपण सर्व्हिसिंग करतो तसं हे शरीराचं सर्व्हिसिंग केल्यासारखंच आहे. आणि ही क्रिया पटापट होते. म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू इतर जे शुद्धीकरणाचे मार्ग आहेत त्याच्यापेक्षा ओझोन मी म्हटल्याप्रमाणे हायली रिॲक्टिव्ह आहे. तर 20 सेकंड्समध्ये त्याचं काम सुरू होतं आणि पूर्ण होतं. त्याच्यामुळे तो खूप पटापट शरीरामध्ये दुरुस्तीची कामं सुरू करतो. जिथे जिथे शरीराला बरं होण्यासाठी एनर्जीची आवश्यकता आहे ती कमी पडत असल्यामुळे ते बरं होत नाही आहे, तर तिथे तिथे ओझोन हा ऑक्सिजनला डिलिव्हर करतो आणि ती एनर्जी त्या सिस्टीमला मिळाल्यामुळे
त्या अवयवांना मिळाल्यामुळे अवयव इफिशियंटली कामाला लागतात. ओके. आणि एकदा अवयव कामाला लागले की तुमचं शरीरच त्याला बरं करायला लागतं. त्याच्यामुळे दुसरं कोणी बरं करतं म्हणण्यापेक्षा हे सेल्फ हिलिंग टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त पेशंटला बरं होण्यासाठी मदत करतो असं म्हटलं. शरीरालाच ती एनर्जी बूस्ट करते आणि ती बरं करते. सो इंडिपेंडेंटली ओझोन काही ठराविक आजारांमध्ये उपचारांसाठी वापरला जातो जो स्वतः म्हणून काम करतो, पण काही आजारांमध्ये ओझोन हा मीडिएटरचं काम करतो. ओके. आत्ता आपण बघितलं की RBCsमध्ये ओझोन ऑक्सिजन मिक्सचर काम करतं. तर एक सोपं उदाहरण बघू आपण. आपला ट्रक एखादा जर असेल आणि सामान इकडून तिकडे न्यायचं आहे, तर ट्रकमध्ये जर ऑलरेडी सामान लोडेड असेल तर तुम्ही दुसरं औषध किंवा दुसरं मटेरियल आतमध्ये टाकू शकाल का? तर ट्रकमध्ये दुसरं काही लोड होऊच शकणार नाही. तुम्हाला दुसरीकडे ते अनलोड करून यायला लागेल, मगच तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यामधून सामान कॅरी ऑन करू शकाल. तसंच आहे शरीरामध्ये जर सॅच्युरेशन खूप झालं असेल, टॉक्सिसिटीचं म्हणा, जे अनंत कारणांमुळे शरीरामध्ये येत आहे, तर या कारणांमुळे आपल्या शरीरातल्या सेल्युलर लेवलच्या ॲक्टिव्हिटीज अफेक्ट झालेल्या असतात, कमी झालेल्या असतात. तर त्या पुन्हा रिस्टोर होण्यासाठी म्हणून आपल्याला ऑक्सिजन जेव्हा आपण शरीरात मिळतो, चांगल्या पद्धतीने मिळतो, तेव्हा ते कॅरियर म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे बरेचदा सुरू असलेली औषधं ही काम जर करत नसतील तर जेव्हा आपण ओझोन थेरपी पेशंटना देतो तेव्हा इफेक्टिव्हली त्याचे रिझल्ट्स येताना दिसतात. म्हणजे औषधांना मार्गक्रमण करण्यासाठी सुद्धा ओझोन मीडिएटरचं काम करतो, कॅटलिस्टचं काम करतो, फास्ट प्रोसिजर होण्यासाठी काम करतो. त्यामुळे ओझोनचं हे एक महत्त्वाचं घटक आहे जो परिणाम साधतो आपल्याला. कुठल्याही आजाराची जेव्हा ट्रीटमेंट चालू असते त्याला सपोर्टिव्ह म्हणून ओझोन आपण वापरतो. एक्झॅक्टली. म्हणूनच ओझोनला आपण सपोर्टिव्ह, क्युरेटिव्ह अशी पॅरलल ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते. आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणण्यात काही अर्थ नाही आहे, कारण इट इज नॉट अल्टरनेटिव्ह टू एनिथिंग, बट इट इज सपोर्टिव्ह फॉर ऑल थेरपीज अँड प्रॅक्टिसेस अँड मेडिसिन्स अँड द प्रोसिजर्स यू आर कॅरिंग ऑन. एक्झॅक्टली. म्हणजे मी तेच म्हणणार होतो की आता आपल्याला जी मेन ट्रीटमेंट आपल्या जर आजारावरती ज्या चालू असेल ती चालूच ठेवायची आहे, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ओझोन थेरपी घेतली तर तो हिलिंगचा जो ती प्रोसेस आहे ती अजून फास्ट होऊ शकते. बरेचदा काय होतं ना, पेशंट येताना सगळ्या पॅथीज आणि सगळ्या औषधं करून आलेला असतो आणि मग असं म्हणणं, आता थोडासा प्रसार प्रचार सुरू झाल्यामुळे ही गोष्ट आता बदलत चालली आहे की लोक बरेचदा पहिल्यांदाच किंवा त्यांना लक्षात आल्यानंतरच चौकशा सुरू करतात की आता मला दुसरं काहीतरी मार्ग पत्करला पाहिजे दुरुस्त होण्यासाठी. तर या जागृतीमुळे का असे ना थोडे लवकर लोक विचारायला लागलेली आहेत आता. आणि शिवाय अनेक डॉक्टर्स पण ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेऊन अभ्यास करून आता त्या पद्धतीने स्वतःला इनपुट देत आहेत की आपण ओझोन थेरपी पॅरलली वापरूयात. सो ओझोन ही पॅरलली वापरली जाणारी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे, हे बरोबर आहे. ती देण्याचे जे प्रकार आपण बघितले त्याप्रमाणे त्याचे आजार पण कुठले कुठले कव्हर होतात हे आपण बघूयात. ओझोन हा मेनली ऑटो इम्युन कंडिशनमध्ये वापरला जातो. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या शरीरातली इम्युनिटी लो झालेली असते त्याला उत्तर तुमच्या ओझोन ऑक्सिजनच्या पॉवरमुळे मिळतं. त्यामुळे ही पॉवरफुल ट्रीटमेंट आहे, पॉवरफुल मॉड्यूल आहे जो तुम्हाला बूस्ट करणार आहे. तेव्हा जिथे जिथे ऑटोइम्युन कंडिशन आहेत शरीराच्या, फॉर एक्झाम्पल आर्थरायटिस शरीरातला, त्याच्यानंतर स्किन डिसऑर्डर्स, ॲलर्जीज, सोरायसिस, कॅन्सरमध्ये पॅरलल ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते. डायबेटिक नॉन हिलिंग वुंडमध्ये जखमी पाय असतात किंवा नॉन हिलिंग वुंड इतर कारणांमुळे आलेले, जिथे जिथे ॲडमिटेड पेशंट्सना लाईक ICU पेशंट्सना किंवा बरेचदा वयाने जीर्ण झालेल्या पेशंट्सना, अनेक औषधं घेतलेल्या पेशंट्सना, सतत औषधांची डिपेंडन्सी असलेल्या पेशंट्सना त्या औषधांची मात्रा कमी करण्यासाठी किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस येण्यासाठी म्हणून ओझोन आपल्याला पॅरलली वापरता येतो, सपोर्टिव्हमध्ये वापरता येतो. तर असे अनेक आजारांचे स्पेक्ट्रम सांगता येतील जिथे जिथे आपल्या शरीराला उपचारांमधून लवकरात लवकर बरं होण्यासाठी जर काही वापरायचं असेल तर तुम्ही ओझोन थेरपी नक्की त्याचा अवलंब करू शकता. म्हणजे आता तुम्ही जे सांगताय की अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण ओझोन वापरतो आणि त्याचा ऑब्व्हियसली फायदा होतो आणि त्याचे परिणाम दिसायला लागतात, पण मग साधारणपणे जसं तुम्ही मगाशी म्हणालात काही आजारामध्ये ते लगेच दिसतात किंवा काही आजारांना थोडा वेळ लागू शकतो किंवा ते प्रत्येकाच्या पेशंटच्या शरीराच्या याच्यावर रिॲक्शन होण्याच्या त्या पिरियडवरती पण ते अवलंबून आहे. बरोबर. पण ॲव्हरेज साधारण असा काही त्याचा टाईम पिरियड आहे का की इतक्या पिरियडपर्यंत ही थेरपी घ्यावी लागते किंवा इतके सेटिंग्स घ्यावे लागतात, तर असं काही आहे का त्याच्यामध्ये? ओझोनचं मी म्हटल्याप्रमाणे तो वायू घटक आहे. तो आता इथे त्याची अजून एक प्रॉपर्टी आणि स्किल लक्षात येईल की तो बांधून देता येत नाही, त्याचा मेडिकल फॉर्म बनवता येत नाही की मेडिसिनचा असं कुठला फॉर्म बनवू शकत नाही. आणि कदाचित हीच त्याची अडचण ठरली, इतक्या उशिरा आपल्याकडे ओझोन थेरपी पोचली. साधारण
9 दशकांपूर्वीपासून ओझोन थेरपी वापरली जात असताना सुद्धा भारतामध्ये त्याचा वापर आत्ता जास्ती प्रमाणात 20 वर्षांपूर्वीपासून तर आम्ही करतो आहोत आणि आता अनेक डॉक्टर्स त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये ओझोन थेरपीचा करतायत वापर. तर तीच त्याची मजेशीर प्रॉपर्टी उपयोगात आणता आली की तो जो अनस्टेबल मॉलिक्यूल आहे तो आपल्याला बांधून ठेवता येत नाही, तो तयार करून लगेच वापरावा लागतो. त्यामुळे पेशंटला रिपीटेडली ट्रीटमेंटसाठी OPDला यायला लागतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी बरं होण्यासाठी जसं एखाद्या ठिकाणी आपण परत फॉलोअपला जातो, एखादी गोळी आपल्याला 10 दिवस घ्या म्हणून सांगितली जाते किंवा 5 दिवस घ्या म्हणून सांगितली जाते, तसंच ह्याचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे पेशंट्सना आपल्याला 10 वेळेला किंवा 20 वेळेला ट्रीटमेंटसाठी बोलवायला लागतं. मगाशी बोलल्याप्रमाणे आपण जे त्याचे पद्धती बोललो, ओझोन देण्याचे जे प्रकार सांगितले, तर त्या प्रकारांचं कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे कधी एखादं इंजेक्टेबल प्रोसिजरचा भाग आणि रेक्टल इन्सफोलेशन, एखादं बाहेरचं आवरण, या पद्धतीने पेशंटला बरं केलं जातं. फॉर एक्झाम्पल डायबेटिक नॉन हिलिंग वुंडचे जे केसेस आहेत, तर आपण इथे काही जर उदाहरणं बघितली तर पायाला जखम असते मोठ्या प्रमाणात आणि ती बरी होत नसते. अगदी छोट्या जखमेचं रूपांतरण मोठ्या जखमेत होत आलेलं असतं आणि बरेचदा सर्जन सांगतात की हे पाय आता कापायला लागेल किंवा घोट्यापासून कट करायला लागेल. तर अशा वेळेला आपण ती जखम जर शुद्ध धुवून काढली आणि नुसतं मेंटेनन्स जो चाललेला आहे, नुसतं ड्रेसिंग करा हे जे चाललेलं आहे, तर ह्याच्याऐवजी आपण त्याला बाहेरून ओझोन गॅसचं फनेलिंग बॅगिंग जेव्हा आपण करतो, पाय बांधून ठेवतो, तेव्हा तिथलं टिश्यू बरे व्हायला सुरुवात होते, नवीन टिश्यू जनरेशन सुरू होतं आणि जखम बंद व्हायला लागते. अक्षरशः असे पेशंट जे 3-3, 4-4 वर्ष जखम सडत चाललेले होते, त्यांना आम्ही 2.5-3 महिन्यामध्ये बरं केलेलं आहे. म्हणजे त्या अर्थाने त्यांची जखम भरून काढलेली आहे, नवीन टिश्यू जनरेट आलेले, त्या जखमेची रिकव्हरी होते. त्यामुळे आजाराच्या स्वरूपावर अवलंबून आहे. जर दुखणं असेल तर ते लगेच 2-3 दिवसामध्ये बरं होऊ शकतं, छोटं दुखणं असेल तर. पण त्या दुखण्याला कारण जर आतमधलं अंतर्गत निराळं असेल तर ते कारण दुरुस्त करायला तेवढा वेळ जातो आणि मग कदाचित त्याचा मेंटेनन्स पण करायला लागतो. म्हणजे काही आजारांमध्ये लाईक कॅन्सर केसेसमध्ये किंवा डायबेटिक नॉन हिलिंग वुंड केसेसमध्ये, सोरायसिस सारख्या कंडिशनमध्ये पेशंटला पहिली ट्रीटमेंट खूप विगरस असते. म्हणजे आपल्याला पटापट, कारण ते भुकेलेलं शरीर आहे, ते शरीराचा संपूर्ण घटक रचना ही एनर्जीसाठी भुकेजलेली आहे. तर त्या आपल्याला भुकेजलेल्या अवस्थेमध्ये जेवढा जास्तीत जास्त ओझोन पटापट देता येईल त्याची फ्रिक्वेन्सी पहिल्यांदा जास्ती ठेवायला लागते. नंतर आपण पिरियडिसिटी त्याची कमी करत जातो. म्हणजे पहिल्यांदा आठवड्यातून 3दा या पद्धतीने आम्ही पेशंटला बोलवतो आणि नंतर आठवड्यातून 2दा, आठवड्यातून 1दा, मग 10 दिवसातून 1दा, या पद्धतीने पेशंट नंतर स्वतःला आपण मॅनेज करू शकतो त्यांना येण्यासाठी OPDला. सो अशा प्रकारे त्याची साधारण 10 ते 20 सिटिंग्सपर्यंतची ट्रीटमेंट असते रफली. पण मी म्हटल्याप्रमाणे जखमी पाय असेल तर ते नवीन निर्माण होण्याची क्षमता जी आहे ती वेळ काढूच आहे. आपल्याला एका रात्रीत काही एवढे लांबसडक केस येत नाहीत किंवा एका रात्रीत काही मसल डेव्हलप होत नाहीत. त्यामुळे त्याला जो एक वेळ लागणार आहे तो लागतोच. फक्त ओझोन आल्यामुळे तो आपण एनहान्स करतो आणि जास्ती इफेक्टिव्हली कामात आणू शकतो. बाकी ट्रीटमेंटला 10 दिवस लागणार असेल आणि सपोर्टिव्हला ओझोन घेतला तर तो 8 दिवसात होऊ शकतो. एक्झॅक्टली. अगेन डिपेंड्स ऑन पेशंट्स कंडिशन टू कंडिशन. बरोबर. आता तुम्ही एखादी अशी केस सांगू शकाल का की ज्याच्यामध्ये या विगरस लेवलला एखादा पेशंटचं बाउंड गेलं आहे किंवा त्याचा आजार गेलेला आणि ती ओझोन थेरपी वापरून तुम्ही स्वतः ती हील केली आहे? सोरायसिसची फार पूर्वी आमच्याकडे फुल बॉडी सोरायसिसची अशी माझ्या आयुष्यात आलेली पहिलीच केस होती. छोट्या अवयवांवरचे सोरायसिसचे पॅचेस आम्ही पाहिले होते. पण ही ते आपण केस अशी बघूयात की ज्याच्यामध्ये फुल बॉडी सोरायसिस पेशंटला होता. अगदी डोक्यापासून पायापर्यंत त्याचं शरीर उरलेलं असायचं. म्हणजे त्याला सोरायसिसचे पॅचेस होते आणि त्याचे फोटोग्राफ्स बघितले तर असं लक्षात येतं की संपूर्ण शरीरावर फुलं उमललीत की काय असं ते शरीर उरलेलं दिसायचं. पण त्या पेशंटला त्याचा खूप त्रास होत होता. शरीर कृश झालं होतं, तो वजनानेही कमी झाला होता पेशंट. आणि अशा पेशंटला आता हा माझ्या प्रॅक्टिसमध्ये आलेला फुल बॉडी सोरायसिसची पहिलीच केस असल्यामुळे मी आमचे जे मेंटर्स आहेत, जे इतर प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत, त्यांची मदत घेतली. अर्थात ती घ्यावीच लागते. जेव्हा तुमच्याकडे अनुभव नसतो त्यावेळेला ती पहिल्या अवस्थेमध्ये ट्रीटमेंटसाठी मदत घ्यावी लागते. आम्ही जेव्हा ओझोन थेरपी शिकायला लागलो तेव्हा आमच्याकडे केसेसच नसायच्या. कारण ओझोन द्यायचा आहे म्हणजे नक्की द्यायचं आहे काय हे माहिती नसायचं लोकांना आणि त्याच्यामुळे रेफरन्सेस येणं किंवा पेशंट्स तयार होणं हे कमी असायचं. 2007 साली जेव्हा आम्ही ट्रीटमेंट सुरू केली, हा पेशंटसुद्धा तसाच होता. पण हा पेशंट वैतागला होता. सगळ्या पद्धतीचे औषधोपचार घेऊन तो वैतागला होता. आणि त्याला जेव्हा आम्ही ओझोन सुरू केला तेव्हा मला जे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत त्यांनी सांगितलं की केदार, ह्याला कदाचित बरं व्हायला आपल्याला 6 महिने ते वर्ष लागेल.
पूर्ण शरीर आहे त्याचं बरं करायला. त्याला कुठल्या मार्गाने आपण ओझोन देऊ तेवढा कमीच आहे. त्यामुळे आपल्याला ट्राय आणि एरर या पद्धतीने जावं लागणार आहे, कारण त्याचं शरीर कशाला रिस्पॉन्ड चांगलं करतं हे बदलत जाणारी क्रिया आहे. टाईमली ही टाईम बाय म्हणजे दिवसागणिक त्याचे परिणाम आणि त्याचे मार्ग देण्याचे आपल्याला बदलत राहावे लागू शकतात. त्यामुळे मी डोक्यात धरून चाललो होतो की ह्याला एक साधारण वर्षभर लागेल बरं व्हायला. पण सरप्राइझिंगली तुम्हाला सांगतो, हा पेशंट साधारण 2 ते 2.5 महिन्यामध्ये 90 to 95% बरा झाला. अर्थात त्यावेळेला चॅलेंज पण आम्हाला त्या पद्धतीने घ्यावं लागलं. तो पेशंट OPD-पर्यंत येणं शक्य नव्हतं, त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करायला लागली. त्याच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यावेळेला सोनाबादची व्यवस्था केलेली नव्हती, ते सोनाबाद करायला लागलं. सेटअप्स काही आम्ही सुरुवातीला खूप मोठे केलेले नव्हते. पण जेव्हा पेशंट आणि त्यांचे नातेवाईक तयार असतात की आपण या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देऊ, आपण त्याला नक्की बरं वाटेल, तर त्यांना जेव्हा त्याचे परिणाम दिसायला लागले पहिल्या 10 दिवसांमध्ये, तेव्हा पेशंट अजून एनकरेज झाला आणि मग त्याने उरलेली ट्रीटमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. अक्षरशः मला सुद्धा सुखावह धक्का होता की जे आपल्या डोक्यात एक वर्षभराची प्रोटोकॉल चालणारी ट्रीटमेंट आहे ज्याची अशाश्वती आहे, कारण आपण आयुष्यात पहिल्यांदा अशी केस करतोय. तर 2.5 महिन्यात जेव्हा पेशंट बरा झाला तेव्हा आमची एनर्जी खूप वाढली, म्हणजे आमची ट्रीटमेंट करण्यासाठीचा उत्साह खूप वाढला. आणि मग त्याच्यानंतर सोरायसिसचे पेशंटसुद्धा आपण यशस्वीरित्या बरे करायला लागलो. त्यांचा तो सोरायसिस पूर्ण बरा झाला. हां, बऱ्यापैकी 90-95%. म्हणजे अशा पेशंटचा काय होतं ना, पब्लिक अप्रोच कमी होतो, सोसायटीमध्ये जाणं कमी होतं, त्यांची कामं रुटीनली थांबून जातात. हा जो रुग्ण होता ह्याचं तर इंजिनिअरिंग सुरू होतं, त्याचं कॉलेज थांबलं होतं पूर्णपणे आणि त्याला कॉलेज जॉईनच करता येत नव्हतं, कारण चेहरा फुटलेला, हात फुटलेले, तो बंद किती करणार. आणि वाऱ्यावर जरी बसायचं म्हटलं तर स्किन उरलेली असल्यामुळे ना सेन्सिटिव्ह असते आणि अशा पेशंटला प्रवास पण करता येत नाही, बसता येत नाही, अभ्यास करता येत नाही, इचिंग सुरू असतं. असे अनेक कॉम्प्लिकेशन्स सोरायसिसमध्ये दिसतात. त्यातनं हा स्टेप बाय स्टेप बाहेर यायला लागल्यानंतर तो पुन्हा रुटीन त्याचं सेट झालं. अर्थात त्याने इंजिनिअरिंग डोक्यातनं काढून टाकलं, कारण वर्ष त्याचं ते ड्रॉप झालं होतं आणि त्याचा तो मूड राहिला नव्हता. तरी पण त्याने दुसरा मार्ग पत्करला आणि आता तो करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. पण जे आयुष्यामधून बाहेर येण्याचा मार्ग करणारी लोक असतात, म्हणजे अक्षरशः काही लोक म्हणतात की तुमचा शेवटचा दरवाजा म्हणून आम्ही बघायला आलेलो आहोत, इथून उत्तर मिळणार असेल तर ठीक, नाहीतर मी ट्रेनच्या समोर जाऊन उभा राहतो. ज्या ट्रेनने मी इथपर्यंत आलो आहे त्या ट्रेनच्या समोर जाऊन उभा राहतो, अक्षरशः या भाषेत पेशंटनी रडत रडत आम्हाला सांगितलं. त्यामुळे अशा पेशंटना थोडासा धीर देऊन, उत्साह वाढेल असे उपचार करून, काही आधीचे रिझल्ट्स आणि रिस्पॉन्सेस दाखवून आपल्याला पेशंटला प्रमोट करायला लागते की तू थोडासा बरा होशील याचा कॉन्फिडन्स ठेव. आणि मग पेशंट बरा झाल्यानंतर तो अक्षरशः पेढे वाटत येतो. म्हणजे ओझोन थेरपी खरं तर सेकंड ऑप्शन आपण म्हणून लगेच बघू शकतो की मेन ट्रीटमेंट जी चालू आहे त्याच्यावरूनही इमिजिएट आपण सेकंड ऑप्शनचं ओझोन थेरपीकडे बघितलं तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं, ना की तो शेवटचा पर्याय म्हणून बघायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जी माहिती दिली त्याच्यातनं मला एकूण ओझोन थेरपीचा काय आहे तर पद्धती ती कळली. पण आता सगळ्यात एक कॉमन प्रश्न सगळ्या प्रेक्षकांचा पण, आमच्या सगळ्या प्रेक्षकांचा पण आहे की साधारणपणे ह्याही पद्धती खर्चिक किती आहे. कारण आजकाल बघितलं तर मेडिकलच्या कुठल्याही ट्रीटमेंट्स किंवा कुठल्याही थेरपीज आपण बघितलं तर त्याचा एक खिशावरती पडणारा परिणाम सगळेजण बघतात. बरोबर. ह्याच्यात मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्याचे मार्ग भरपूर आहेत. काही अगदी सिम्पल आहेत ज्याच्यामध्ये स्किल तर असतंच पेशंटसाठी वापरलं जाणारं, त्याच्यातला वेळ पण महत्त्वाचा असतो. त्यामुळे ह्याचं काय म्हणूया, कमर्शियल अँगलने जर विचार करायचा म्हटलं तर इतर ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या दृष्टीनेही कमी वेळ चालणारी, एका ट्रीटमेंटच्या दरम्यान तुम्हाला अनेक फायदे मिळवून देणारी, म्हणजे एकावर एक फ्री या पद्धतीने म्हटलं तरी चालेल, तर अशी ही इफेक्टिव्ह ठरणारी ट्रीटमेंट ठरते. पण त्याचा गणित मांडताना, म्हणजे त्याचा खर्च किती येईल या पद्धतीने गणित मांडताना साधारण जर धरून चाललो आपण की 10 दिवसांची ट्रीटमेंट लागेल, तर आजच्या घडीला म्हणजे 2026च्या मे महिन्यामध्ये आपण असं विचार करू शकतो, तर त्याचा बेसिक खर्च हा पकडता ट्रीटमेंटला 10 दिवसांचा खर्च हा 5,000 रुपयापर्यंत साधारण येऊ शकतो. म्हणजे अगदीच रफली सांगायचं तर म्हणजे पर सिटिंग 300 ते 500 रुपये असा खर्च धरून जर आपण गेलो, ज्याच्यात अगदी बेसिक ट्रीटमेंट कव्हर होतात, लाईक रेक्टल इन्सफुलेशन, कानावाटे ओझोन, ओझोनेटेड पाणी पिऊन प्यायला देणं वगैरे, अशा अगदी बेसिक ट्रीटमेंट देऊन सुद्धा पेशंटला खूप चांगले परिणाम दिसतात. म्हणजे ह्याच्यात असं आहे की दिसायला जरी या साध्या प्रोसिजर वाटल्या की अरे काय ओझोनेटेड पाणी तर प्यायला दिलंय, अरे कानावाटेच तर ओझोन दिलाय, तसं नाही आहे. आपल्या मेंदूला सगळ्यात जास्ती ऑक्सिजनची आवश्यकता असते,
कानावाटे दिलेला ऑक्सिजन ओझोनचं मिश्रण जेव्हा आम्ही बघतो पेशंटला की कानावाटे दिलेल्या ओझोनमुळे सुद्धा ना पेशंट खूप फ्रेश फील करतो. ओके. त्याला खूप चांगल्या पद्धतीने ओझोन ब्रेनला मिळाल्यामुळे तो खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्हली कामाला येतो. हो. त्याचा शार्पनेस वाढतो, अटेंडन्स वाढतो, कामातली क्षमता वाढते, फ्रेशनेस येतो त्याच्या कामामध्ये. आणि हे जे परिणाम आहेत ना हे त्याला ॲड ऑन आहेत, म्हणजे चेरी ऑन द टॉप असं असलेलं की त्याला जास्ती त्याचे परिणाम बघायला मिळतात. आणि हे जेव्हा पेशंटला कळतं तेव्हा तो म्हणतो अरे हे तर काहीच नाही सर, हे खर्च काहीच नाही, त्याच्यापेक्षा मी खूप जास्ती खर्च करून सुद्धा मला हे जे रिझल्ट मिळाले नव्हते जे तुमच्या ट्रीटमेंटने मिळाले. सो अगदी रफली बघायचं झालं तर 10 सिटिंगचा खर्च साधारण 5,000 रुपयांपासून ते साधारण 30-35-40 हजारापर्यंत येऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये किती वेळ त्या थेरपिस्टचा लागणार आहे, आपला किती वेळ लागणार आहे, किती स्किल वापरायला लागणार आहे ह्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे स्किलवरती हे त्याचे खर्च अवलंबून आहेत किंवा त्याचा वेळ किती लागणार आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला ओझोन किती वेळा पेशंटला द्यायला लागणार ह्याच्यावरती त्याचा, किंवा कुठल्या पद्धतीने आपण त्याची मॉडेलिटी तयार करणार आहोत ह्याच्यावरती त्याचा खर्च अवलंबून असतो. अच्छा, म्हणजे आता तुम्ही जे सांगताय तसं म्हणजे ओझोन हा खूप सपोर्टिव्ह आहे आणि पॉकेट फ्रेंडली पण आहे असं आपण म्हणू शकतो. आजच्या या भागात आपण ओझोन थेरपीचा एक ओव्हरऑल कसा यूज होतो ते पाहिलं. आपल्या या पॉडकास्ट सिरीजच्या या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण डॉक्टर केदार वळसंगकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा मेल ID देणार आहे. जर आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर ते डिरेक्टली करू शकतात. डॉक्टर केदार, तुम्ही या पॉडकास्ट सिरीजमध्ये आलात आणि तुमच्यामार्फत ओझोन थेरपीची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली याबद्दल वी कॅन्डिडच्या टीमतर्फे तुमचे खरंच आभार. आणि मला हे सांगायला आवडेल की हा आपण इंट्रोडक्टरी सेशन केला, ह्याच्यात अजूनही इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहेत जे आपल्याला समजून घ्यायला आवडतील. लोकांचे जर की ज्या पद्धतीने प्रश्न येतील आपण त्यांना तिथे उत्तर देऊच. तर कमेंट्समध्ये येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मला वाटतं आपल्याला सेकंड पॉडकास्टसुद्धा पार्ट 2 करायला लागेल. नक्कीच. केदार सरांचा पार्ट 2 तर आपण बघूच, पण या द हिलिंग टॉक्स या सिरीजमध्ये अशाच वेगवेगळ्या थेरपीज, हिलिंग थेरपीज आपण बघणार आहोत. तर नक्की पाहत राहा वी कॅन्डिड या चॅनलवरती द हिलिंग टॉक्सचे पुढचे एपिसोड. थँक्यू.